बाबूशेठ गेल्या अनेक वर्षापासून आपण सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत आहात. पक्षाने पुन्हा आपल्याला खिरडी पंचायत समिती गणामधून उमेदवारी दिलेली आहे. काय वातावरण आहे, काय चित्र आहे? नक्कीच मी सागर वेळचा आधी मनपूर्वक आभार मानतो की तिने माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याची इंटरव्ह्यू घेण्यासाठी आपण इथं आलात व आमच्या प्रत्येक चांगल्या गोष्टीमध्ये सागर परिवार राहिलेला आहे. त्याबद्दल तुमचे मनापासून मी पहिले आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो. मला पक्षानं परत एकदा संधी दिली आहे. त्या संधीचं मी नक्कीच सोनं करण्यासाठी इथं उतरलेलो आहे. आणि आता वातावरणाचं बोलाल तर शेवटी निवडणूक आहे. प्रत्येक निवडणुकीचं गणित वेगळं राहतंय. आताची निवडणूक मागच्या तुलनेमध्ये जरी मला सोपी वाटली तरी ती सोपी नाहीये. नक्कीच निवडणूक जास्त कठीण आहे, कारण समोरचे पण प्रतिस्पर्धी तेवढेच तुल्यबळ असल्यामुळे ही निवडणूक मला तेवढीच कठीण पण आहे. आपण सरपंच म्हणून काम केलेलं आहे, या भागामध्ये पंचायत समिती सदस्य म्हणून काम केलेलं आहे. तर पुन्हा निवडणुकीला सामोरं जाताना नवीन काय आव्हानं आहेत, नवीन काय अजेंडा आहे आणि गेल्या टर्म मध्ये आपण कोणती भरीव काम केली? सांगायचं झालं तर 8 वर्षापूर्वी पंचायत समितीची निवडणूक झाली होती. त्यानंतर टर्म संपल्यानंतर 3 वर्ष अशीच गेली. त्यामुळे कदाचित थोडासा लोकांशी संपर्क किंवा प्रशासकीय कामकाजामधून आम्ही थोडेसे 2-3 वर्ष बाजूला झालो होतो. पण मला नक्कीच विश्वास आहे, लोकांपर्यंत जेव्हा आम्ही जातोय तेव्हा लोक आम्हाला भरभरून प्रतिसाद देत आहेत. आमच्या जुन्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टींबद्दल उजाळा देऊन चर्चा करतायत. त्यामुळे नक्कीच लोक मला परत संधी देतील. भरीव कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद हे आपल्याला माहिती आहे की सरकारनं आता ग्रामपंचायतींना भरघोस निधी देण्याचं धोरण आखल्यामुळे एक लिमिटेड निधी असतो. पण पंचायत समितीच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा संधी मिळाली, ज्यावेळेला पुराचा विषय होता, कोविडचा विषय होता, त्या वेळेला पंचायत समितीच्या माध्यमातून किंवा जिल्हा परिषदच्या माध्यमातून ज्या काही शासनाचा निधी असेल किंवा ज्या शासनाच्या सोयी सुविधा असतील, योजना असतील, त्या आणण्यासाठी आम्ही प्रयत्न केले आणि त्या योजना आणून खिरडीच्या विकासामध्ये भर टाकण्याचं काम आम्ही केलेलं आहे, की जे आम्ही पहिल्यापासून आमचा मूळ उद्देशच तो आहे की गावाचा सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे. 8 वर्षामध्ये खिरडीची गरज बदलत चालली आहे. खिरडी शहराकडे झुकत चाललेली आहे. त्यामुळे पारंपरिक गाव म्हणजे ग्रामीण भागासारखी गरजा नसून आज शहराच्या तुलनेमध्ये ज्या गरजा असतात, क्रीडांगण सुसज्ज असेल किंवा ऑडिटोरियम असेल किंवा पार्किंगची समस्या असेल, ट्रॅफिकची समस्या असेल, या सगळ्या समस्यांवर विचार करण्याची गरज आहे. मला नक्कीच माहिती आहे पंचायत समिती ही त्याच्यातून माध्यम ठरू शकत नाही, कारण पंचायत समिती संपूर्ण ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी असते. खेडी ग्रामीणमध्ये जरी आली तरी नियमशहरी म्हणून आज आपले गाव आहे आणि ह्या गावाचा विकास करताना आमदारांच्या माध्यमातून, खासदारांच्या माध्यमातून सांगड घालूनच आपल्याला विकास करावा लागणार आहे. कारण गरजा खूप वेगळ्या आहेत आणि त्या गरजा पुऱ्या पडताना ग्रामपंचायतचा निधी त्याला पूर्णपणे अपुरा पडतो. त्यामुळे ह्या निधीचा किंवा ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता आपल्याला सरकारची किंवा केंद्र सरकारची मदत घेऊनच यामध्ये ज्या शासनाने ग्रामीण भागाच्या विकासासाठी विविध योजना आणल्यात त्याचा उपयोग कसा करता येईल ते प्रयत्न करून आपलं गाव स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी किंवा विकसित करण्यासाठी अधिकचा भर द्यावा लागणार आहे. आणि तो देण्यासाठी मी असेल किंवा आमच्या दिशाताई असतील किंवा आमचा पूर्ण पक्ष असेल त्यासाठी कायम कटिबद्ध राहील. खिरडी हे उपनगर म्हणून ओळखलं जातं. तर खिरडीच्या विकासासंदर्भात काही आपल्या ठोस योजना आहेत का? संकल्पनामा तसं काय आहे का? आपण मगाशी सांगितलं की शहराचे नियम त्याला लागू पडतात, पण तरी सुद्धा सर्वांगीण विकासासंदर्भात काय ठोस योजना आहे? सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वांगीण विकासाच्या बाबतीत बोलायचं तर खिरडीला जसा चिपळूण शहरात ब्ल्यू लाईन आणि रेड लाईनचा जो विळखा आहे तो खिरडीला देखील आहे. त्या विळख्याच्या संदर्भात खिरडी ग्रामपंचायतीकडून हरकती नोंदवल्या गेल्या नव्हत्या. त्यामुळे तो विषय फार जाज्वल्य आहे की तिथं आज आपल्याला अधिकृत बांधकामं करायची झाली तर ती करता येत नाहीत. त्यासाठी म्हणून आता मी क्रीडाईचा पण उपाध्यक्ष असल्यामुळे त्या माध्यमातून देखील माझा मी प्रयत्न करणार आहे. शिवाय बांधकामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर रस्त्याच्या पथकिनाऱ्यावरती शिथिलता मिळवण्यासाठी औद्योगिक आणि ग्रामीण भाग म्हणून हा जो आपला खिरडी उपनगर आहे किंवा गाव आहे त्या गावाला सुद्धा ते नियम लागू होऊन बांधकामामध्ये पण शिथिलता मिळावी यासाठी देखील प्रयत्न राहणार आहे. आणि महत्वाचं म्हणजे खिरडीच्या ज्या वाढत्या लोकसंख्येनुसार सुसज्ज दवाखाना असण्याची गरज आहे. त्यासाठी सामान्य पालकमंत्री साहेबांकडे आपण जागेची मागणी केलेली आहे. त्यानंतर अग्निशमन दलाच्या बाबतीमध्ये देखील आमची मागणी आहे. या ज्या काही महत्वाच्या गरजा आहेत औद्योगिकरणाच्या बाबतीमध्ये मोठी इंडस्ट्री येण्यासंदर्भात आम्ही जी भूमिका घेतली त्यासाठी सुद्धा जमीन प्लॉट मोकळा करून घेणे किंवा महिलांसाठी एक बचत गटांच्या माध्यमातून क्लस्टरची सेवा उपलब्ध करून दिली तर त्यातून अधिकाधिक महिलांच्या हाताला रोजगार मिळण्याच्या संदर्भातली भूमिका आम्ही यापुढे ठेवणार आहोत. एक लोकप्रतिनिधी म्हणून आपण उत्तम काम केलेलंच आहे, पण एक तळागाळातला सामाजिक कार्यकर्ता म्हणून सुद्धा आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये आघाडीवर असता आणि त्याच पद्धतीने आपण सहकार क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे, आरोग्य क्षेत्रामध्ये आपण काम केलेलं आहे, सहकार क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. तर त्या संदर्भात आम्हाला थोडक्यात माहिती द्या. एखाद्या विषयामध्ये आपण जेव्हा उतरतो तेव्हा त्या सगळ्या बाबतीमध्ये आपण काम केलं पाहिजे ह्या धारणीतला मी कार्यकर्ता आहे.
जेव्हा सहकार क्षेत्राचा विषय येतो तेव्हा आम्ही जेव्हा संस्थेमार्फत एखादं मेडिकल स्टोअर चालवतो तर लोकांना त्याचा कसा फायदा होईल या बाबतीमध्ये आपण ते मेडिकल स्टोअर चालू केले आणि त्याची आता चेंज करण्याचा पण म्हणजे त्याची दुकानं आपण वाढवण्याच्या संदर्भात देखील आपली भूमिका आहे. क्रीडा क्षेत्रामध्ये क्रिकेटमध्ये पण मी कमिटीवर आहे, त्यानंतर बॉडी बिल्डिंगच्या याच्यामध्ये देखील मी कमिटीवर आहे. त्या माध्यमातून देखील दशरथ शेठच्या नेतृत्वाखाली मी क्रिकेटच्या बाबतीत देखील चांगलं काम स्पर्धेचं आयोजन चाललेलं असतं. तर आज सामाजिक विषय घेतला तर खरं राजकारणामध्ये समाजाच्यावर बोलणं मी स्वतःला उचित समजत नाही, कारण पर्टिक्युलर एक समाज आमच्या पाठीशी नसून संपूर्ण खेर्डीची जनता किंवा तालुक्याची जनता आमच्या पाठीशी असते आणि त्या सगळ्यांचाच विचार करून आपण चाललं पाहिजे. पण गवळी समाजाच्या बाबतीत बोललात तर मी आता गवळी समाजाचा महाराष्ट्र यादव चॅरिटीचा ट्रस्टचा विश्वस्त म्हणून काम करतोय आणि मला कैलासवासी बाळासाहेब माटेके जे आमचे गुरुस्थानी आहेत त्यांनी मला 2011 साली चिपळूण तालुक्याची जबाबदारी दिली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली किंवा आमचे मनोहर वाजे असतील, आमचे एस एम तटकरे शेठ असतील यांच्या नेतृत्वाखाली आपण चिपळूणमध्ये सुसज्ज समाजाची एक इमारत उभी करू शकलो आणि आज मला आनंद आहे की त्या इमारतीचा पुढचा भाग म्हणून दुसरा हॉल, एक हॉल आमचा झाल्यावर दुसरा हॉल आम्ही त्याच्यावर बांधकाम काम चालू केलेलं आहे. त्यामुळे त्या माध्यमातून देखील समाजाची सेवा करण्याची संधी मला खूप कमी वयात चांगली मिळाली. तेव्हा मी देवाचे किंवा माटेशेठचे आभारच मानेन की त्यांनी मला एवढ्या कमी वयामध्ये काम करण्याची खूप संधी उपलब्ध करून दिली आणि मी त्याला कुठेतरी त्यांच्या अपेक्षेला मी कुठेतरी न्याय देण्याचा छोटासा प्रयत्न करू शकलो. खेर्डीचं राजकारण हे जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरतं. अनेक दिग्गज नेते या ठिकाणी झालेले आहेत. तर अशा गणामधून आपण निवडणूक लढताय तर त्याविषयी फार आव्हानपूर्ण वाटतंय आपल्याला? 100% निश्चितच आव्हान आहे. खेर्डीची निवडणूक किंवा आताचं राजकारणाची जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये आव्हानात्मकच इलेक्शन आताचं म्हणता येईल. कारण 8 वर्षापूर्वी जेव्हा निवडणूक लढवली होती त्यावेळेची परिस्थिती पूर्ण वेगळी होती व आताच्या परिस्थितीमध्ये खूप वेगळी आहे. कारण आता निवडणूक लढवताना खेर्डी हे एकच गाव असल्यामुळे तिन्ही उमेदवार गावातले किंवा सक्षम असल्यामुळे प्रत्येकाचे जवळपास प्रत्येक नागरिकाशी संबंध आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये लोकांची पण कुठेतरी कुजंबणा झाल्यासारखे वाटते. पण शेवटी काय निवडणूक आहे, त्या निवडणूक प्रक्रियेला आम्ही राजकारणात काम करत असताना त्यांची परीक्षा असते, त्याला सामोरं जाण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे लोकांना आश्वस्त करू शकतो मी की मी जरी कुठं तुमच्या सोशल मीडियावर किंवा मी फोटोमध्ये जास्त कुठे दिसलो नाही तरी मी लोकांमध्ये कायम आहे. आजही मी सकाळी 9 ते रात्री 11-12 पर्यंत आमचं काम चालू असतं. त्यामध्ये बराचसा वेळ माझा लोकांसाठी जात असतो आणि ह्याची परिणिती बऱ्याच जणांना आलेली आहे. त्यामुळे जरी मी सोशल मीडिया आणि ह्याच्यावर जास्त ऍक्टिव्ह नसलो, कारण तो मूळचा माझा स्वभाव नाही, तरी सुद्धा मी माझ्या कामाची पद्धत माझ्या जवळ असलेल्या लोकांना किंवा माझ्यासोबत काम केलेल्या लोकांना माहिती आहे. त्यामुळे हीच पद्धत माझी कायम राहणार आहे. त्यामुळे लोकांनी माझ्यावर असाच विश्वास दाखवून मला परत एकदा काम करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी अशी मी ह्या बाईद्वारे त्यांना विनंती करेन. एक शेवटचा प्रश्न, पॅनलतर्फे आपण मतदारांना अपील काय करा? राष्ट्रवादी पॅनलतर्फे उभं राहताना निश्चितच मी आव्हान असं करेन की ह्या पॅनलचे प्रमुख आमचे किंवा ह्या तालुक्याचे प्रमुख म्हणून आमदार साहेब जेव्हा शेखर सर स्वतः 2600 कोटीचा निधी आणतात तेव्हा तो निधी जेव्हा वितरणाचा भाग येतो तेव्हा आम्हाला त्यामध्ये 100% मानाची बाजू मिळते की आम्ही जो सांगू तिथं आम्हाला निधी टाकण्याची संधी आम्हाला सरांच्या माध्यमातून मिळते. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून जर आपण निवडणुकीला सामोरे गेलो तर सन्मान्य अजितदादा असतील, तटकरे साहेब असतील किंवा शेखर सर असतील किंवा आमचे प्रमुख मंडळी असतील, जयंत शेठ असतील, शौकतभाई असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून आम्हाला अधिकचा निधी खिरडी गावासाठी आणण्याची संधी नक्कीच मिळणार आहे. शासनाच्या वेगवेगळ्या उपांगातून सन्मान्य आमदार शेखर सर निकम हे निधी आणण्यासाठी यशस्वी ठरत असतात. तो आणलेला निधी वितरित करताना त्याचा अधिकचा हिस्सा माझ्या मतदारसंघासाठी, माझ्या गावासाठी कसा मिळेल त्यासाठी मी कायम प्रयत्नशील राहणार आहे किंवा दिशाताई पण त्यासाठी प्रयत्नशील असणार आहेत. त्यामुळे ह्या आमदारांच्या नेतृत्वाखाली लढताना किंवा या पॅनल म्हणून लढताना ह्या गावानं हाच एक नक्की विचार करावा की शेखर सरांच्या नेतृत्वाखाली आपण लढतोय आणि शेखर सरांची काम करण्याची पद्धत संपूर्ण गावाला अवगत आहे. त्यामुळे नुसतंच खोटी आश्वासनं न देता प्रत्यक्ष कृतीमध्ये करून दाखवणारं नेतृत्व असं शेखर सरांचं जनमान्य नेतृत्व आहे आणि त्यांच्या सोबत आम्ही असल्यामुळे गावाचा विकास होण्यासाठी ह्या पॅनललाच तुम्ही भरघोस मतदान करावं अशी लोकांना मी विनंती करेन.